नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता, त्यात स्वाध्याय 2.2। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गटात न बसणारे पद आपल्याला ओळखायचे। यासाठी तुमचे 1 ते 25 पर्यंत वर्गसंख्या, 1 ते 15 पर्यंत कमीत कमी घनसंख्या, मूळ संख्या, विषम संख्या पाठ असल्या पाहिजे। पण या ठिकाणी पहिला प्रश्न जो विद्यार्थी मित्रांनो, हा डायरेक्ट सुरुवातीला 901 म्हणजे या ठिकाणी घनसंख्या दिलेल्या आहेत का? कारण मी बघितला आहे, मी हा प्रश्न सोडवलेला आहे, म्हणून मला लगेच क्विकली सांगता येतोय। असे प्रश्न आले विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला त्या ठिकाणी लगेच क्विकली सोडवता येणार नाहीत। कारण पहा या ठिकाणी 30 चा वर्ग किती आहे? 900 प्लस 1 901। या ठिकाणी 30 चा वर्ग प्लस 1 901 अशी संख्या दिलेली आहे। पुढे दिलेला आहे 19 चा वर्ग 361 प्लस 1 362 म्हणजे हा दिलेला आहे 19 चा वर्ग तुम्हाला। म्हणून असे वर्ग आणि असा लगेच क्विकली तुम्ही विचार त्या ठिकाणी तुमच्यामधून क्वचितच विद्यार्थी करू शकतात। म्हणून असे प्रश्न त्या ठिकाणी सोडत असताना प्रश्नपत्रिकेत एक आधा प्रश्न आला तर आला, नाहीतर इतके कठीण प्रश्न तुम्हाला ह्या वर्षी तरी येणार नाहीत। नंतर आहे पुढचं 35, हा आहे 6 चा वर्ग। आता 6 चा वर्ग येतो 36, मग 36 मध्ये 1 मिळवले तर 37 होतात, पण या ठिकाणी 35 आहे म्हणजे 36 वजा 1 केलं तर 35 येतात, म्हणजे या ठिकाणी चुकलेला आहे, म्हणजे तो गटात बसत नाही। सर मग हा तर या ठिकाणी 9 चा वर्ग आहे, 9 चा वर्ग 81 प्लस 1 82 होतात, या ठिकाणी आलेला आहे। म्हणजे गटात काय बसत नाही? तर पर्याय क्रमांक 3 हा गटात बसत नाही। पुढचा प्रश्न आहे दुसरा, हा प्रश्न पण तसाच आहे विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी तुम्हाला बघितल्या क्षणी विद्यार्थ्यांना कळणार नाही। पहा बरं, इथं बसलेले विद्यार्थी सांगू शकतात का? सांग बरं प्रांजल। सर ते 1 नंबरची विषम आहे आणि बाकी सगळे सम आहेत। 1 नंबरची विषम आहे, बाकी सर्व सम आहेत। आणखी कोणी सांगू शकतं? घनसंख्या दिसत आहे, वर्गसंख्या 11 ने निशेष भाग जातोय। मग आता 11 ने निशेष भाग जातोय याचा अर्थ काय? तेवढा तुमचा अभ्यास झालेला असला पाहिजे। मग आता तुम्ही एवढा विचार करणार का या संख्येचा घनसंख्या आहेत का, मूळ संख्या आहेत का, विषम संख्या आहेत का, 2 ने भाग जातोय, 3 ने, 4 ने, 5 ने, असं बघत बघत या ठिकाणी तुमचा हा जो प्रश्न आहे तो वेळ घेणारा प्रश्न आहे। मग असे प्रश्न जर आले विद्यार्थी मित्रांनो, तर सहज प्रश्नपत्रिकेत जर नाही कळलं तर वेळ वाया न घालता लगेच तुम्ही क्विकली तुम्हाला जो योग्य वाटेल त्या प्रश्नाला गोल भरायचं आणि पुढे सोडवायचं। आता या ठिकाणी 11 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत, काय आहेत? 11 ने भाग जाणाऱ्या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत। मग मला सांगायचं, कारण हा प्रश्नाला पण वेळ लागणार आहे सोडवायला, मग तुम्ही व्हिडिओ थांबवायचा आणि 11 ने कोणत्या संख्येला भाग जात नाही ते मला कळवायचं। हा तुमचा SW। चला पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न तिसरा, या ठिकाणी बघितल्याशिवाय काही कळतंय का विद्यार्थी मित्रांनो? तुमच्यापैकी कोणी सांगेल का काय आहे या प्रश्नात? 73, 39, 69, 85, हा सांग। बरोबर, व्हेरी गुड, बरोबर सांगितलं। मग 3 ने निशेष भाग जातोय, कशाने भाग जातोय? 3 ने। मग 3ची कसोटी तुमची पाठ असली पाहिजे। 3ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येचा, आता ही संख्या दिली 73, मग आता 73 ची बेरीज जर केली तर किती होतात? 10। 3 ने 10 ला भाग जातो का? नो, जात नाही, म्हणजे याला 3 ने भाग जाणार नाही। 39 यांची बेरीज करायची, 9 आणि 3 किती होतात? 12, याला 3 ने भाग जातो 12 ला, यस, म्हणजे ही संख्या 3 ने भाग जाते। त्याच पद्धतीने
69. 9 प्लस 6 किती होतात? कोण सांगेल? 9 प्लस 6 15. मग आता 15 होतात. तर या ठिकाणी 15 ला 3 ने भाग जातो. 3 ने भाग जातो का? 3च्या डबल मध्ये येतो. यस. म्हणजे या संख्येला पण 3 ने भाग जातो. नंतर 8 आणि 7 किती होतात? 15. 15 ला पण 3 ने भाग जातो. मग भाग कोणाला जात नाही? 73. पहिल्याला. मग योग्य उत्तर काय मिळालं याचं? पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे चौथा. मग आता या ठिकाणी 81, 49, 36, 18 या ठिकाणी बघितल्या क्षणी कळतंय विद्यार्थी मित्रांनो. काय कळतंय? अरे वर्गसंख्या पाठ आहे. 9चा वर्ग 81, 7चा वर्ग 49, 6चा वर्ग 36. आता हा 18 कोणाचा वर्ग आहे का? नाही, कोणाचाच नाही. म्हणून हा गटात बसेल का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 असं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 5वा. पहा विद्यार्थी मित्रांनो, बघितल्याने काही कळतंय का? तुम्हाला सांगू शकता का कोणी? सांग बरं. पहिला आणि शेवटचा अंक यांचा गुणाकार केला की मधली पहिल्या आणि शेवटच्या अंकांचा गुणाकार केला की बरोबर. पहा या ठिकाणी 4 आणि 4 यांचा काय केला? गुणाकार. म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या समोर या ठिकाणी माझ्या वर्गातले विद्यार्थी पण बसलेले आहेत. ते पण या ठिकाणी आज व्हिडिओमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. चला पाहूया काय दिलेला आहे प्रश्न. पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा काय करणार? गुणाकार. 4 4 जा किती होतात? 16. 4 गुणिले 4 16. 4 8 जा घ्या किंवा 8 4 जा घ्या. पहिल्या आणि शेवटचा किती झाले? 32. दिलेली संख्यामध्ये 2. यस. 9 3 जा दिलेली आहे. 6 3 जा 18 होतात. इथं 18 आहेत का? इथे गटात बसेल का? पर्याय क्रमांक 4 हा गटात बसणार नाही. पुढचा प्रश्न आहे 6वा. कोणी सांगू शकेल काय आहे? 2, 4 आणि 5 प्रत्येक संख्येमध्ये आहेत. आणखी वेगळा विचार करू शकतात का? तो झाला. हा, मी सांगू तुम्हाला. पहा या ठिकाणी इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. बघा 5 आणि 2 किती होतात? सांगा लवकर. 5 आणि 2 7. 7 आणि 4 11. 11 आणि 9 20. हा, चुकतोय बेरीज. 20 होतात. 6 आणि 2 8. 8 आणि 4 12. 12 आणि 9 21. 5 आणि 4 9. 9 आणि 9 18 आणि 2 20. 5 आणि 2 7 आणि 9 16. 16 आणि 4 20. सर्वांची बेरीज काय दिसते? या गटात याची काय आहे? 21. मग हा गटात बसतोय का? नो. पुढचा प्रश्न 7वा. आता 7व्या प्रश्नात काय लागतंय का क्लुप्ती? वर्गसंख्या, घनसंख्या, मूळ संख्या, विषम संख्या, बेरीज, वजाबाकी. एकाचा फरक चढता क्रम. पण असं पण सांगता येईल ना, एकाच्या फरक पेक्षा क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. हो का नाही? बघा 3 नंतर काय येतं? 4. 4 नंतर 5. 5 नंतर 4 येतो का? 4 नंतर 3 येतो का? 9. 7 नंतर 8. 8 नंतर 9. म्हणजे काय? असेंडिंग ऑर्डर का डिसेंडिंग आहे? चढता क्रम आहे का नाही? चढत्या क्रमाने हे मांडली. नंतर 6 नंतर 7. 7 नंतर 8. मग आता या ठिकाणी चुकीचं कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2. कारण हा काय दिलेला आहे? डिसेंडिंग ऑर्डर. उतरता क्रम दिलेला आहे ना. चला पुढचा प्रश्न 8वा. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाकडे बघितल्या क्षणी मला काहीतरी लगेच क्लिक करते. केव्हाकडे? जेव्हा तुमचं काय पाठ असतील? हा, घनसंख्या, मूळ संख्या, वर्ग संख्या ह्या पाठ करून ठेवा. तुम्हाला सांगितलेत का नाही? पाठ असतील तर उत्तर येतील लवकर लवकर. नंतर आणखी काय काय शोधणार याच्यात? बेरीज, वजाबाकी, आजूबाजूच्या संख्यांचा गुणाकार मधली संख्या, वजाबाकी. आणखी काय करणार? भागाकार पण करून बघायचा. एखाद्या संख्येने भाग जाणारा किंवा एखाद्या टेबल मध्ये येणाऱ्या संख्या आहेत का हे पण शोधावं लागेल. हा,
64 कोणाचा गण आहे? चाराचा. 27 कोणाचा गण आहे? 125 कोणाचा आहे? आणि 343 कोणाचा आहे? 7चा घन. मग या ठिकाणी बघा विद्यार्थी, सर्व घनसंख्या आहेत, बरोबर, सर्व घनसंख्या आहेत, पण ही घनसंख्या काय आहे? विषम. ही विषम, ही विषम, ही काय आहे? म्हणून ती गटात बसणार नाही. पुढचा प्रश्न बघूया. 9वा प्रश्न बघा बघा, कोणाला सांगता येईल? येतोय का? बेरीज करा, वजा बाकी. मला येतो, मी सांगू? चला बघा या ठिकाणी 19 आहे. 19 मल्टिप्लाय 3 जर केला, 19 3 जा 57. नंतर पुढचं 11 मल्टिप्लाय 4. 11 मल्टिप्लाय 4 केला तर किती होतात? 44. या ठिकाणी 12 मल्टिप्लाय 3 किती होतात? 36. नंतर 16 मल्टिप्लाय 3 जर केलं तर 48. मग आता या ठिकाणी तुमचं लक्ष जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला कळेल. लक्ष तुमचं. चला बघा, 19 3 जा, इथं 3 ने मल्टिप्लाय केलंय, इथं पण 3 ने, इथं पण 3 ने. इथं 3 ने मल्टिप्लाय केलंय का? 11ला 3 ने गुणलंय का? नाही. याला कशाने गुणलंय? 4 ने. 11 गुणिले 4 44 होतात. म्हणून यांच्या गटामध्ये हे बसेल का? नाही, कारण सर्वांना 3 ने गुणलेलं आहे आणि याला 4 ने. पहिल्या 2 संख्येला 3 ने गुणलं तर पुढचं 2 संख्या, पहिल्या 2 संख्यांना 3 ने गुणलं तर मागच्या 2 संख्या. लक्षात आलं? पुढचा प्रश्न आहे 10वा. काय बरं? संयुक्त संख्या आहे. सर्व संयुक्त नाहीये. हा, 3 ने भाग जाणाऱ्या. आता ही 3 ने जाते, 3 ने जाते, 3 ने जाते. 59 9 4 जा. बघा या ठिकाणी 27 ला 3 च्या टेबल मध्ये येतो, म्हणजे याला कशाने भाग जातो? 3 ने. मग इकडे लक्ष. 33 3 ने भाग जातो. 3 1 जा आणि 3 1 जा, जातोय का नाही? 63 63 ला पण 3 ने भाग जातो, पण 59 ला 3 ने भाग जात नाही. बघा 3 1 जा 3, उरले किती? 2. 9 जसा तसा. 3 च्या टेबल मध्ये 29 येतात का? नाही. याचं योग्य उत्तर काय मिळालं? पर्याय क्रमांक 1. कारण सर्वांना 3 ने भाग जातो, याला 3 ने भाग जात नाही. संयुक्त संख्या ते पण ओळखलं तरी त्या पद्धतीने पण उत्तर याचं योग्य आहे. पुढचा प्रश्न सांगू शकणार? कोण सांगेल मुलांमध्ये? हा, तू सांग. त्यांची बेरीज 16 येते. बघूया बरं, बरोबर आहे का? 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, 4 आणि 9 13, 13 आणि 3 16, 8 आणि 5, इकडे लक्ष. 8 आणि 5 सांगा लवकर, मी नाही सांगा, तुम्ही सांगा. 8 आणि 5 13 आणि 4 17, 6 आणि 4 10, 10 आणि 6 सर्वांची बेरीज 16. याची येते का? हे गटात बसेल का? नो. चला पुढचा प्रश्न बघूया. 12वा. काय दिलंय बघा. मला कळलेलं आहे, तुम्हाला कळलंय का बघा, कारण पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. सांग बरं. सर्व संख्या विषम आहेत. विषम विषम विषम, ही विषम नाहीये. आणखी काय सांगता येईल का? बरोबर. आता बघा या ठिकाणी 1 मध्ये 2 3 4, 2 मध्ये 1 मध्ये किती मिळवले? 3 मिळवले तर 4 आले. 4 मध्ये 5 6 7, पुन्हा 3 मिळवले, किती येत आहे? 7. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक संख्येमध्ये 3 मिळवल्यानंतर पुढचा अंक मिळतोय 5. 5 मध्ये 6 7, 2च मिळवले, 7 मिळाले. 7 नंतर 8 9, 2च मिळवले. या ठिकाणी किती मिळवावं लागत आहे? 2. आता हे 3 मध्ये 3 मिळवले 6, 6 मध्ये 3 मिळवले 9, 2 मध्ये 3 मिळवले 5,
आणि 5 मध्ये 3 मिळवले 8. प्रत्येक ठिकाणी 3 प्लस होत आहेत. याचा 3 प्लस होत आहेत का पर्याय 2 मध्ये? 9. चला पुढचा प्रश्न पाहूया. 13वा. कोणाला सांगता येईल? मुलांमध्ये. मुलं अभ्यास करत नाही. हा सांग देवेश. छेद आणि अंशांची बेरीज करायची. 14 येते. व्हेरी गुड, बरोबर. 10 मध्ये 4 मिळवले 14. 8 आणि 6 14. 11 आणि 3 4 आणि 6 10. हे यांचं एक गट. हा गट तयार होता का त्यामध्ये? या गटात येईल का मग? नाही. म्हणून पर्याय क्रमांक काय गोल भरणार? पुढचा प्रश्न सांगता येईल? मग आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आता जे विद्यार्थी व्हिडिओ बघतायत मला सांगा, पेपरामध्ये बघल्या क्षणी तुम्हाला कळेल का की या संख्येला 17नेच भाग जातोय? म्हणजे विचार करा, तुम्हाला किती सरावाची आवश्यकता आहे. तुम्हाला खूपच विचार करावा लागेल. असे प्रश्न त्यावेळेस आले तर ठीक. जास्त वेळ होत असेल तर मनाने गोल भरा. 1-2 प्रश्न किंवा 3-1 प्रश्न मनाने गोल भरले तर काही फरक नाही. पण हे जे प्रश्न आहेत 3-4 प्रश्न असेल, हे तुमचा जर वेळ घेत असेल आणि सोपे प्रश्न जर तुमच्याकडनं सुटले तर तुमचे हाताचे मार्क जातील. चला मग आता यांना काय आहे? 17ने भाग जाणाऱ्या संख्या. मग आता 17ने भाग जाणार आहेत तर हा तुम्हाला HW मला कळवायचं कोणत्या संख्येला 17ने भाग जात नाही. तुम्हाला पण हा HW. चला पुढच्या 15वा प्रश्न काय सांगितलेलं आहे 15 प्रश्नात? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूपच वेगळा आहे. एकता 7वीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकात सुद्धा असा प्रश्न दिलेला नाहीये आणि तो तुम्हाला दिलेला आहे. बघा काय दिलेला आहे इथं आहे. याच्या निम्मे केली तर 25, याच्या निम्मे केले तर 9, याच्या निम्मे करा मग किती होतील? 28 होतात का? बघा लवकर. 28. बघा 25 कोणाचा वर्ग आहे? 5चा. म्हणजे वर्गसंख्येची दुप्पट. 25 5चा वर्ग त्याची दुप्पट. 9 कोणाचा वर्ग आहे? 3चा वर्ग 9. 9ची दुप्पट 18. मग आता 28 कोणाचा वर्ग आहे का? नाही. मग आता या ठिकाणी बघा याचा निम्मे, याला 2ने भाग द्या. याला कशाने भाग देणार? 2ने. 2 4 जा 8, 1 उरला 18 आणि 2 9 जा. मग या ठिकाणी काय मिळालं? 49. 49 हा कोणाचा वर्ग आहे? 7चा वर्ग. मग आता बघा 5चा वर्ग 25, त्याची दुप्पट 50. 3चा वर्ग 9, 9ची दुप्पट 18. 7चा वर्ग 49, 49ची दुप्पट 98. म्हणजे हा गटात बसतोय का? हा कोणाचाच वर्ग नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न सोडावा. काय? बघा बरोबर ओळखलो. अंशाधिक अपूर्णांक. पण या ठिकाणी 3पेक्षा 7 पण मोठा आहे. अंशाधिक आहे. इथं पण औषधिक, इथं पण औषधिक, इथं पण औषधिक. मग काय करणार? सर्व तर औषधिक अपूर्णांक आहेत. पण या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांकांमध्ये बाकीचे येत आहेत. याला पूर्ण भाग जातोय बघा. याला 3 1 जा 3 आणि 3 2 जा 6. 1 उरतोय. पूर्णांक युक्त अपूर्णांक शिकवलंय तुम्हाला गणितात. 4 1 जा 4 आणि 4 4 जा 60. म्हणजे पूर्ण भाग गेला. मग याच्या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांक येईल का? नाही. 6 1 जा 6 आणि 6 3 जा 18. 2 उरतायत पुन्हा. 20 मधून 18 मायनस केले तर 2 उरले. म्हणजे काय झालं? पुन्हा पूर्णांक युक्त अपूर्णांक. मग याची मांडणी तर तुम्हाला माहित आहे. त्याच पद्धतीने हे पण येत आहे. 5 1 जा 5 आणि 5 3 जा 15. 18 मधून 15 गेले किती उरले? 3. प्रत्येक ठिकाणी बाकी उरते. इथं बाकी उरते का?
नाही. म्हणजे हे बाकीचे काय आहेत? पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत. हा काय आहे? पूर्णांक आहेत. चला पुढचा प्रश्न 17वा. प्रत्येक संख्या या वर्ग संख्येपेक्षा एक बरोबर ओळखला. प्रत्येक संख्या काय आहे? या ठिकाणी बघा जोरपास बघायचं, काही लक्षात नाही आलं विद्यार्थी मित्रांनो. 10चा वर्ग 100, 100 मध्ये 1 मिळवला 101. 7चा वर्ग 49, 1 मिळवला 50. नंतर 126 कोणाचा आहे का वर्ग? नाही, तो घन येतो. 5चा घन 125 प्लस 126. इथं काय आहे? 5चा घन 125 प्लस 1 मिळवलं तर 126. हा घन आहे. आणि या ठिकाणी 80 कोणाचा घन आहे? 80 घन आहे का? 81 आहे. मग या ठिकाणी काय येईल? सांगा लवकर. 81 कोणाचा? अरे वर्ग संख्या कोणाचा आहे सांगा ना. 9ची. 9चा वर्ग किती होतात? 81 वजा 1 दिलेलं इथं 80. मग या ठिकाणी 1 मिळवला आहे, इथं 1 मिळवला आहे, इथं घनसंख्या आलेली आहे. आता काय करणार? प्रश्न हा खूप वेगळा आहे. मग +1 आहे, इथं वर्ग संख्या आहे, इथं वर्ग संख्या आहे. आता 125 कोणाचा वर्ग? नाही. कोणतं 125 काय आहे? घन आहे. मग या ठिकाणी 5चा घन प्लस 1 असं पकडलं तर गटात बसतोय. मग हा गटात बसणार का? नाही, कारण वर्ग संख्या काय होते? 81 प्लस 1 82 याला पाहिजे, तसं दिलेलं नाही. मग आपण हा घेऊया पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे का नाही? इथं आहे. आता त्यांच्याकडनं गोंधळ झाला असेल, आपण काही करू शकत नाही. चला पुढचा बघूया. 18वा प्रश्न. बघा शेवटचा अंक त्याच्या 3 पट, पुढचा अंक 9. शेवटचा अंक 2 त्याला पुन्हा त्याच्या 3 पट घेतला, म्हणजे त्याला कशाने मल्टिप्लाय करतोय आपण? बघा शेवटच्या अंकाला 3 ने गुणलं तर काय आले? बोला काय आले? 9. शेवटचा अंक 2 त्याला 3 ने गुणलं तर पुढचा अंक मिळाल काय? 6. शेवटचा अंक काय? 1 गुणिले 3 जर केले तर काय मिळतंय? 4. इथं 4 नाही. शेवटचा अंक 1 गुणिले 3 काय मिळालं? 3. हे पण बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक 3 गटात बसेल का? नो. कुठं? इथं 3 आहे ना, मग इथं नाही. अरे मग ते सांगतोय, इथं 4 दिलेलं आहे ना, इथं 3 हवा होता. इथं काय हवा होता? 3. पण तो 3 दिलाय का? नाही, म्हणून तो गटात बसणार नाही. आता पुढचा तुम्हाला 19 HW आणि 20 नंबरचा आपण HW. उलट तुम्हाला आता पुढचा जो व्हिडिओ तयार करू आपण तो 21 पासून देऊ. 2 तुम्हाला HW चालेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.